डेअरी फार्ममध्ये काम करत आहे. गेली मला 15-1 वर्ष झालेले आहे. शासनाने जो काय आता इशारा घेतला तर फार्म 3 महिन्यात बंद करायचं, हा खूपच चुकीचा आहे. आम्ही एवढ्या वर्षापासून काम करतो. आम्हाला हा विचार होता की आज नाही उद्या आम्ही परमनंट होऊ, काहीतरी आमचे कामं का त्या मुलाबाळाच्या शिक्षणाचं होऊन जाईल. त्याच्यात तसं काही झालेलं नाही आहे. शासनाने हा जो डायरेक्ट 3 महिने आम्हाला टाईम देऊ, लवकरात लवकर हा जो निर्णय घेतला हा खूपच चुकीचा आहे. आम्हाला आजपर्यंत काही मोबदला नाही, काही नाही. आम्ही असं चाललं आहे का आज नाही उद्या परमनंट होऊ, आमच्या कामाचं आम्ही करतच राहे. आणि एकाएकी असं ऐकल्यावर आम्हाला कसं होणार, आमच्या मुलाबाळाचं कसं होणार. इकडं फार्ममध्ये आम्हाला कधी काही सोय आहे नाही आहे. आम्ही कधी कोणाचं बोलचाल केली नाही, कोणाला काही बोललो नाही. आमच्या घरात वृद्ध व्यक्ती आहे, मुलं बाळं आहे, भाऊ बहिणी आहे, त्यांचं कसं पालनपोषण होणार, शिक्षण कसं होणार, याच्याबद्दल काळजी असावी. पण शासनाने कोणीच आमच्याबद्दल नाही, कोणीच असा विचार करत नाही. त्याचा काय विचार होणार. आता आमच्या याच्या पुढं काय होणार. 3 महिन्यानंतर समजा फार्म मोडलं, आम्ही कुठं जायचं, काय विचार करायचा, कोणाकडे जायचं, कोणाकडे न्याय मागायचा. एकाएकी तुम्ही असं जर प्रोफेशनल घेतला तर आम्ही काय बोलणार, कोणाकडे जाणार. किती कामगार आहेत? एकूण आम्ही 200-300 कामगार आहे. यापूर्वी काय नोटीस तुम्हाला दिल्या होत्या का? नाही, यापूर्वी काय नाही, हे अचानक आलेले. 27 जुलैपासून हा कार्यक्रम चालू झाला. अचानक कमांडचं लेटर आलं, एकाएकी कार्यक्रम झाला का आता हे मोडणार, जेवढे फार्म आहे तेवढे बंद होणार. तसं तर आमचं प्रोटेक्शन बी चांगलं आहे. आमच्या फार्म तसं काय आहे बी नाही. पण आम्हाला 3 महिन्याचा जो कालावधी दिला त्याच्यानंतर तुमची काय कारवाई असणार आहे? त्याच्यानंतर मग आम्हाला एक तीव्र आंदोलन करावं लागेल. काही ना काही केल्याशिवाय होणार नाही. तर आता आमचं जर असलं 3 महिन्यात आम्हाला कोण निवारा देणार, कोण रोटीवेज देईल आम्हाला. आमच्या पोराबाळांचं कसं होणार, भाऊ बहिणी हे ते असं जर असलं तर आमचं 3 महिन्यात नाही झालं तर आम्ही एक तीव्र आंदोलन असं घेऊ, एवढंच मी बोलतो.